नमस्कार. आता मी चाललो मंडोर गार्डनला आणि आम्हाला बहीण फिरवणार त्यासाठी मी हे बारकं तोफा देतो बहिणीला. थँक्यू. आता आपण दर्शिकाला पण दिलेले असं फिरवत राहणार. आता दर्शिका आपण आपल्या मम्मीला देणार. एकच फूल सगळीकडे फिरणार. त्यामुळं काय चला आम्ही आता आलो आहे मंडोर गार्डनला. इथं पर पर्सन का नाही तिकीट आहे 50 रुपीज. तर आम्ही 3 जण होतो 150 आम्ही दिले आणि आता मी एंट्री करत आहे. कहा जा रहे हो? चला तर मंडळी, आज मी आले जोधपूरच्या एका सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी, ते म्हणजे मंडोर गार्डन. जोधपूर पासून खूपच थोड्या अंतरावरती आहे हे ठिकाण. मंडोर गार्डन हिरवळीनं भरलेलं, खूप शांत आणि इतिहासाची साक्ष देणारं. जी तुम्ही ट्रेन बघितला ना, त्याचं पण तुम्ही तिकीट काढू शकता. 30 रुपीज आहे तिकीट आणि पूर्ण तुम्ही एरिया फिरू शकता. एरिया खूप मोठा आहे. खरं मी मागच्या वेळेला आलेला असंच फिरले मी ट्रेननं. तर माझा पूर्ण सफर झाला नाही, कारण एकदाच एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटात फिरवून आणतात. तर आपल्याला फोटोज, व्हिडिओज, शूटिंग्स वगैरे घ्यायचे असेल ना, तर आपण ह्याच्यामध्ये बसायचं नाही रेल्वेमध्ये. ठीक आहे, म्हणजे रेल्वे थोडंसं तुम्ही स्किपच करा. तुम्हाला पूर्ण सौंदर्य बघायचं असेल गार्डनचं तर इथं खूप माकडं पण आहेत. तर ह्यांना खूप सांभाळून राहावं लागतं. खूप अंगावर येत होते. हातामध्ये काही दिसायचं नाही, त्यांच्या हातामधले येऊन घेऊन जातात ते. अशा मुलांच्या ट्रिप पण इथं काढल्या जातात. बघू शकता तुम्ही किती संख्यामध्ये आहेत इथं मंकीज. पूर्वी मंडोर ही की नाही मारवाड्यांची राजधानी होती आणि इथं की नाही अनेक राजांचे स्मारक आणि छत्र्या आपल्याला इथं पाहायलाच मिळतात. या ठिकाणाचं खास महत्व म्हणजे की नाही रामायण काळाशी संबंध आहे ह्याचा. कारण असं मानलं जातं की रावणाची पत्नी मंदोदरीचं हिचं की नाही माहेरच होतं मंडोर. त्यामुळे या जागेला की नाही धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्हींना महत्व दिलं जातं. इथली आर्किटेक्चर खूपच वेगळी आहे. लाल दगडात कोरलेली मंदिरे, मोठमोठी झाडं आणि मोकळी जागा, त्यामुळे कधी फिरताना खूप फ्रेश वाटत होतं आपल्याला. मी इथं भाऊचं आणखीन वहिनीचं शूट घेत होतो. बाळाकानी काही शूट घ्यायला देत नव्हता. बाळा त्रास देत होता थोडा. त्याला घेऊन शूट करावं लागत होतं. तुम्ही बघू शकता इथलं सौंदर्य काय मस्त. इथं प्री वेडिंग वगैरे करायला खूपच मस्त आहे. तुम्ही बघू शकता. बघा दर्शिका मस्ती करते. आपली आपली खेळत होती छान. आणखीन असं आहे काही मंडोर गार्डन. हा तिथं घेतो का? ठीक आहे ठीक आहे, मस्त येते. आम्ही कुठे पण होते प्राईम लोकेशनला आम्ही बघितलं, खरं आम्ही काढलं नाही. काय सांगतो हे हीच की हसायला आले. आता राहून दे म्हटलं, आता काढून घ्या की. आता हे आजोबांना थोडं नोटीस करा, हे ब्लॉगिंग करत आहे. काय त्यांचा जज्बा म्हणायचा ना, इतके वयस्कर असून किती छान ब्लॉगिंग करत होते ते. त्यांच्यातलं ए सुद्धा आम्हाला येत नाही. आम्ही तर आता स्टार्ट केलं आहे. भाऊ मला ओरडत होता, का विचारत होते आजोबांना ब्लॉगिंग करता का म्हणून. नाही म्हटलं, मी चॅनलचं नाव विचारले सबस्क्राईब करायला, तर मी सबस्क्राईब केलं आजोबांना. ज्यांचं पण यूट्यूब चॅनल असतं त्यांनाच माहिती असतं की एक सबस्क्रायबर काय मायने रखतो आणि एक लाईक काय मायने रखतो. ते भाऊला नाही माहीत, कारण भाऊचं चॅनल नाही आहे ना. तर आपण खूप ह्या गोष्टीसाठी आहे की आपलं सबस्क्राईब वाढले पाहिजेत, लाईक्स वाढले पाहिजेत. जशी जशी मी पुढे जात होतो ना, तर मला ते स्पॉट बघून असं वाटायचं, आयफोन असला असता ना, मी ह्या अँगलने शूट घेतला असता, त्या अँगलने शूट घेतला असता. तरी पण मी खूप छान छान शूट घेण्याचा प्रयत्न केला फोनमध्ये. आणखीन रील्स वगैरे भरपूर काढल्या भाऊच्या, माझ्या, बाळाच्या वगैरे. दर्शिका बाय 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 बाय. हो बाय दर्शू, बाय टाटा. चला दर्शू. आता इथं थोडं नोटीस करा तुम्ही, जी आता ही माकडं आहेत ना, तुमच्या हातामध्ये काही घेऊन नका जाऊ. तुम्ही जर इथं व्हिजिट करत असाल, जात असाल, तर तुमच्या हातामधलं काही पण असेल ना, ते घेऊन पळत होते. आता आमची वहिनी गेली आहे चिप्स घ्यायला. मग मला भाऊ सांगत होता की वहिनीला चिप्स आत बॅगमध्ये ठेव, नाही तर तुझ्या हातात पण घेऊन जायचे माकड. चला, आजचा टाइम खूप रिलॅक्सिंग गेला. जर तुम्ही जोधपूरला फिरायला येत असाल, तर इतिहास, निसर्ग आणि शांतता एकत्र अनुभवायची असेल, तर मंडोर गार्डन नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. खूपच छान आहे. ओके, आता फिरून झालेलं आहे मंडोर गार्डन. आता आम्ही चालणार आहे सुरपुरा पार्कला. लाईक करो, सबस्क्राईब करो.
शेअर करू. जे आहोत ते तुला- सर्व तुम्ही करून टाका का. तुला कसं वाटतंय कोल्हापूरमध्ये कोणते कोणते पार्क आहेत सांगू शकतोस का तू? कोल्हापूरमध्ये तसे भरपूर पार्क आहेत. त्यामध्ये तुम्ही महावीर गार्डन, मुक्त सैनिक असे भरपूर मग garden तुला आहेत. मंडोर गार्डन कसं वाटलं? कोल्हापूरचं बेस्ट आहे का इकडचं छान आहे असं? आपण बोलायला गेलं तर आमचं कोल्हापूर भारी बोलणार. ते इकडे आलं तरी ओके, चांगलं ठीक आहे. फिरण्यासारखं ठीक बेस्ट आहे आहे, बेस्टला आहे ते चांगलं आहे. ओके. तिकडं खाऊया चल, सुरपुरा पार्कमध्ये मस्त आहे छान खायला. इथं थोडंसं अनहायजेनिक आहे. इथे तुम्हाला मोठ्या लोकांसोबत ना छोटी मुलं पण खूप जास्त दिसत असतील, कारण इथं छोट्या मुलांसाठी पण पार्क वगैरे बनवलेले गेलेले आहेत. म्हणजे मुलं आपला टाइम स्पेंड करू शकतात तिथे छान पद्धतीनं, आणि तसंच आपले मोठे पण ब्लॉगिंग वगैरे शूट करू शकतात, प्री वेडिंग शूट करू शकतात, रील्स बनवू शकतात. सर्व सुविधा केल्या आहेत. खरं चुकतं कुठं आपलं चुकतं इथं आल्यावरती. इतके छान छान जागा बनवले गेले आहेत, खरं आपणच त्यांना स्वच्छ ठेवत नाही. तर आपली पण कुठं ना कुठंतरी जिम्मेदारी बनते की अशा स्पॉटना आपण खूप सुंदर ठेवला गेलं पाहिजेत आपल्याकडून पण. तर आता मी आलो आहे सुरपुरा पार्कला. खरं इथं खूप स्वच्छता होती बरं का, आणि इथं तिकीट आहे. तुम्ही 5च्या आधी आला ना तर ₹20 तिकीट असतं, आणि 5च्या नंतर गेला की ₹30 असतं तिकीट इथं. कारण 5 नंतर 6 नंतर इथं लाईट्स ऑन होतात आणि त्याच्या आधी लाईट्स बंद असतात. तर बहुतेक मला असं वाटतं लाईट्सचे पैसे एक्स्ट्रा ₹10 घेतलेत असणार. जोक सपाट. तर असं काही होतं. सुरपुरा पार्क आता आपण फिरणार आहे. आणखीन पूर्ण लाईट्सच लाईट दिसत असतील तुम्हाला, आणि इथं प्रत्येक गोष्टीची खूप चांगल्या प्रमाणे ह्याने काळजी घेतलेली बरं का. जोधपूर म्हटलं की आपल्याला लगेच मेहरानगड किल्ला, ब्ल्यू सिटी, उम्मेद भवन आठवतं. पण या सगळ्यांच्या पलीकडे जोधपूरमध्ये अशी ठिकाणं आहेत जिथं कनी तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ जाता येतं आणि शांतपणे तिथं वेळ घालवता येतो. ही जी मुलं येत आहेत ना समोरून, ही सबस्क्राईब म्हणून ओरडत होती. त्यांना माहिती होतं वाटतं मी ब्लॉग शूट करायला लागले. सुरपुरा पार्क हे कनी असंच एक सुंदर ठिकाण आहे. शहराच्या गोटागोटापासून थोडं दूर असलेलं हे पार्क फार स्वच्छ, मोकळं आणि हिरवंगार आहे. इथं येताच एक वेगळीच शांती मिळते. आजूबाजूची मोठमोठी झाडं, चालण्यासाठी मोकळे ट्रॅक, बसण्यासाठी बेंचेस आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा. सकाळी आणि संध्याकाळी इथं लोक मॉर्निंग वॉक, जॉगिंगसाठी पण येतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि लहान पिकनिकसाठी किंवा फक्त मन शांत करण्यासाठी हे ठिकाण खूपच योग्य आणि खूप छान आहे. राजस्थान सारख्या कोरड्या आणि उष्ण प्रदेशात असा हिरवागार परिसर पाहून खरंच छान वाटतं. इथं तुम्हाला गर्दी फार कमी दिसते, त्यामुळे फोटो काढायला आणि व्हिडिओ शूट करायला पण हे ठिकाण खूप योग्य आणि परफेक्ट आहे. जर तुम्ही जोधपूरला आला असाल आणि तुम्ही नेहमीच्या पर्यटन स्थळाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर सुरपुरा पार्क तुम्ही नक्कीच भेट द्या. खूप सुंदर आहे सुरपुरा पार्क. तर आम्ही पण आज असाच आमचा संध्याकाळ इथे छान घालवला. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा ह्याला व्हिडिओजना, आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ अजून पाहायचे असतील ते पण तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगू शकता. ह्या स्पॉट नंतर मी भाऊला आणखीन वहिनीला ब्ल्यू सिटीने नेणार आहे. तर ब्ल्यू सिटीचा मी काही लॉंग व्हिडिओ घालणार नाही आहे चॅनलवरती, कारण इतकं मी काही शूट करणार नाही आहे. फक्त मी एक रील बनवणार आहे, आणखीन एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. तर शॉर्ट व्हिडिओ माझ्या ह्या चॅनलवरती अपलोड करेनच मी, तो तुम्ही बघू शकता. तर इथं बघा किती छान प्रकारे शूट करायला लागले त्यांनी. आम्हाला पण असं वाटत होतं की कॅमेरामॅन घेऊन येऊन आपण पण असे शूट केले पाहिजे होते. कॅमेरामॅन नसला तरी चालला असता, आयफोन असला तरी चालला असता. खरं मी जे फोनामध्ये शूट करत होतो ना, बघा तुम्ही बघू शकता फोनमध्ये सुद्धा कसे लाईट्स दिसत आहेत, असेच लाईट दिसले असते. कॅमेरा खूप छान पद्धतीने ह्याला कव्हर करू शकतो. तर असे काही बोर्ड होते. तर भाऊ वहिनीला त्रास देत होता, म्हणत होता नाही तू बघायला आलीस ना पार्क तर तू बोर्ड वाच, बोर्ड मधली सर्व माहिती घे. तर भाऊ आणखीन वहिनी बोर्ड वाचत थांबलेले. तर हे सर्व प्राणी बघायला लागलेत. ह्या सुरपुरा पार्क मध्ये येताना आपण कधी मुलांना जरूर घेऊन यावं, कारण इथं प्रत्येक ह्याला मूर्तीच्या बाजूला असे हे लावलेले गेलेले आहेत, ते वाचून त्याची माहिती मिळू शकते. हे कॅफे आहे इथं मोठं. इथं आलेल्या लोकांसाठी, लहान मुलांसाठी असा पार्क बनवलेला आहे इथं खेळण्यासाठी. आम्ही पण दर्शिकाला थोडंसं कंटाळलेली दर्शिका, थोडंसं एन्जॉय करू दे म्हणून तिला बसवलं ह्याच्यामध्ये. इथं कोणीच नव्हतं, ती थोडंसं खेळून घेतली त्याच्यामध्ये, मस्ती केली दर्शिकानं, मस्त एन्जॉय केला. तो असा होता आमचा दिवस आजचा. ओके, आता सुरपुरा पार्क पण बघून झालेलं आहे आमचं, आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.